राजस्थानमध्ये 2 महिन्यांच्या बाळाच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचा आरोप असलेली घटना समोर आल्यानंतर अनेक पालकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे की एवढं छोट्या बाळाला फ्रॅक्चर झालं तर ते ओळखायचं कसं? कारण बाळ तर बोलू शकत नाही, ते फक्त रडू शकतं. तुम्हाला यातली किती लक्षणं आधीच माहीत आहेत? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आज डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे बाळांमध्ये आणि लहान मुलांमध्ये फ्रॅक्चरची कोणती लक्षणं असतात, कोणते गैरसमज धोकादायक ठरू शकतात आणि पालकांनी तात्काळ काय करायचं. नमस्कार, मी डॉक्टर गोरे, तुमचं ऑनलाईन फॅमिली डॉक्टर. तुमचं आरोग्य हीच माझी जबाबदारी. सर्वात पहिलं आपण समजून घेऊ की लहान बाळांमध्ये फ्रॅक्चर होण्याची कारणं काय काय असतात. सगळ्यात पहिलं पडणं, चुकीच्या पद्धतीने उचलणं किंवा अपघात असेल किंवा जन्मावेळची दुखापत असेल आणि काही वेळा अत्याचार, चाइल्ड ॲब्यूजसुद्धा असू शकतं. वैज्ञानिकदृष्ट्या आपण सर्वात पहिले हे समजून घेतलं पाहिजे की लहान मुलांची हाडं ही वेगळी का असतात. एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, लहान मुलांची हाडं ही मोठ्या माणसांसारखी नसतात. ती अजून वाढत असल्याने जास्त लवचिक असतात. त्यामुळं अनेकदा हाड पूर्ण तुटत नाही, ते फक्त काठीसारखं वागतं. याला वैद्यकीय भाषेत ग्रीन स्टिक फ्रॅक्चर म्हणतात. म्हणजेच एक्सरेमध्ये फ्रॅक्चर स्पष्ट दिसत नसला तरी हाडाला इजा झालेली असू शकते. त्यामुळं हाड तुटलं तरच फ्रॅक्चर हा समज चुकीचा आहे. आता सर्वात महत्त्वाचं, हे फ्रॅक्चर ओळखायचं कसं? जर बाळ सतत असामान्य रडत असेल, एखादा हात किंवा पाय हलवत नसेल, स्पर्श केला की जोरात रडत असेल, सूज आली असेल, लालसर किंवा निळसर रंग असेल, हातापायाची असामान्य स्थिती असेल किंवा दूध पिणं कमी झालेलं असेल तर फ्रॅक्चरची शक्यता असू शकते. आता आणखी एक, मोठ्या मुलांमध्ये सुद्धा फ्रॅक्चरची लक्षणं काय आहेत? समजा तुमचं मूल खेळताना पडलं आणि उठल्यावर एका पायावर वजन देत नाही आहे, नुसतं रडतंय किंवा हात लावू देत नाही, तर हे सुद्धा दुर्लक्ष करण्यासारखं अजिबात नाही. त्यामध्ये खूप वेदना असतील, सूज असेल, वजन देताना त्रास होत असेल, चालता येत नसेल, हात वापरता येत नसेल किंवा व्हिजिबल डिफॉर्मिटी असेल तर फ्रॅक्चरची शक्यता असू शकते. आता फ्रॅक्चरबद्दलची काही गैरसमज आणि वास्तव आपण समजून घेऊया. पहिला गैरसमज, हाडाला तेलाने मालिश केली की फ्रॅक्चर लवकर बरं होतं. वास्तव आहे की मालिश केल्याने हाडाची जागा आणखी सरकू शकते, आणखी वेदना वाढू शकते. दुसरा गैरसमज, गावातला हाडवैद्य बोन सेटर डॉक्टरांपेक्षा जलद बरं करतो. वास्तव आहे, योग्य निदानाशिवाय, एक्सरे केल्याशिवाय हाड चुकीच्या पद्धतीने जुळल्यास कायमचं व्यंग येऊ शकतं. आणखी एक तिसरा गैरसमज, लहान बाळाला एक्सरे काढणे धोकादायक आहे, त्यामुळं टाळावं. ॲक्च्युली गरज असेल तर प्रमाणित डोसमध्ये एक्सरे पूर्णपणे सुरक्षित आहे. निदान न झाल्याचा धोका त्याहून जास्त मोठा आहे. आता पालकांनी त्वरित काय करावं? तर मुलाला शांत ठेवा, दुखापत झालेला भाग शक्य तितका स्थिर ठेवा, मालिश करू नका, हाड बसवण्याचा प्रयत्न करू नका, गरम शेक देऊ नका आणि शक्य तितक्या लवकर रुग्णालयात घेऊन जा. आता हॉस्पिटलमध्ये काय तपासणी होते? तर क्लिनिकल एक्झामिनेशन होतं, एक्सरे होतो, काही परिस्थितीत अल्ट्रासाऊंड होतं आणि गरजेनुसार CT स्कॅनसुद्धा केला जाऊ शकतो. आता आपण समजून घेऊ की कोणत्या चुका जीव घेण्यात ठरू शकतात. काही नाही, ठीक होईल म्हणून जर दुर्लक्ष केलं, स्थानिक उपायांवर अवलंबून राहिलं, जोराने हात किंवा पाय ओढला तर किंवा डॉक्टरांकडे जायला उशीर केला तर. चाइल्ड ॲब्यूजबद्दल डॉक्टर म्हणून एक महत्त्वाचा संदेश सांगतो. प्रत्येक दुखापत ही अपघातामुळे झालेली असेल असं नाही. जर बाळाच्या शरीरावर वारंवार जखमा दिसत असतील, दुखापतीचे कारण स्पष्ट सांगितले जात नसेल किंवा संशयास्पद परिस्थिती वाटत असेल तर त्वरित डॉक्टर आणि आवश्यक असल्यास चाइल्डलाईन 1098 किंवा संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा आहे. लहान बाळ बोलू शकत नाही, पण त्याचं रडणं, हालचाली आणि वागणूक आपल्याशी संवाद साधत असतात. ही लक्षणे वेळेत ओळखली आणि गैरसमज टाळले तर गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि इतर पालकासोबत शेअर नक्की करा, कारण ही माहिती कधीही कोणालाही उपयोगी पडू शकते. नमस्कार, मी डॉक्टर गोरे आणि अशाच महत्त्वपूर्ण वैद्यकीय व्हिडिओसाठी डॉक्टर गोरे वेलनेस चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.